मोतियों को जब एक माला में पिरोना होता है थोड़ा सा समय लगता है, वही थोड़ा सा समय लगा है। अब फिर से एक बार आगाज करते हैं 70-70 स्पोर्ट्स घोड़बंदर धमाका सीजन 3 की। ये आज के पोल की जो मैचेस हैं, फर्स्ट हाफ की जो मैचेस है उसका लास्ट मुकाबला इस वक्त चलता हुआ। विकी आए हैं गेंदबाजी की कमान पर। विकी कल में के हाथों में गेंद, पहले ओवर की जिम्मेदारी इनके कांधों पर। चलिए अंपायर का इशारा आता हुआ, लेट्स प्ले, स्टार्ट द मैच। मैच की करते हैं शुरुआत। दोनों ही टीमों को ढेर सारी शुभकामनाएं। एक अच्छा मुकाबला जरूर देखने मिले, ये आशा और उम्मीद के साथ करते हैं आगाज, करते हैं शुरुआत। एक तरफ सिल्वर स्टार भिवंडी तो एक तरफ हमराज मृत्युंजय पुणे टीम के बीच ये युद्ध, क्रिकेट का युद्ध शुरू होने जा रहा है। विकी पहली ओवर लेकर सज्जे होते हुए स्ट्राइक पर है। एजाज कुरैशी एक बड़ा नाम। वेरी फर्स्ट बॉल, तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी। आशा भरी निगाहों से अंपायर की तरफ जरूर देखा, लेकिन अंपायर पे कोई खासा असर नहीं और गेंद रही इस वक्त जरूर डॉट के रूप में। डॉट डिलीवरी के साथ गेंदबाजी की शुरुआत की है गेंदबाज विकी ने। एजाज और पवन की जोड़ी विकेटों के बीच नजर आती हुई। एक विस्फोटक शुरुआत की जरूर कोशिश करेंगे, क्योंकि सेकेंड ओवर जरूर हम देखते हुए आ रहे हैं धमाका ओवर के रूप में। नेक्स्ट बॉल आउट ऑफ द ऑफ स्टंप, बहुत ही क्लासिकल स्ट्रोक करने की कोशिश, लेकिन डीप पॉइंट पर खिलाड़ी मौजूद थे। खूबसूरत सा कैच, विकेट का पतंग हुआ है सिल्वर स्टार को लगता हुआ। ये पहला झटका, एजाज कुरैशी इज गॉन। अमित नाइक ने इस कैच को पकड़ा है और पहला झटका, पहला सितारा जरूर टूटता हुआ नजर आया एजाज कुरैशी के रूप में। न्यू बैटर इस वक्त बिलाल। न्यू बैटर इस वक्त विकेटों के बीच में प्रवेश करते हुए एजाज कुरैशी के आउट होने के बाद ताबड़तोड़ इस वक्त बिलाल को वन डाउन बैटर के रूप में भेजा गया है। बिलाल को मौका मिला है बल्लेबाजी करने का। फील्डिंग को पूरी तरीके से मापते हुए और भापते हुए सामना करेंगे विकी की अगली गेंद का। विकी बहुत ही बढ़िया गेंदबाजी अब तक के देखने मिलती हुई। विकी की अगली गेंद, इस बार क्लासिकल ड्राइव किया था, बिल्कुल सिंगल रन के लिए निकले हैं। जब तक के गेंद को फील्ड करके थ्रो किया जाता, दूसरे रन के लिए निकले हैं। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट। तीसरे रन का भी डिमांड था, लेकिन चलिए बैकअप पर खिलाड़ी मौजूद थे, उसका बेनिफिट हुआ है। 2 रन के साथ इस वक्त सिल्वर स्टार भिवंडी टीम ने अपना अकाउंट ओपन किया है। उनकी टीम का अकाउंट ओपन हुआ है, बिलाल शेख का अकाउंट इस वक्त जरूर ओपन हुआ है। नेक्स्ट बॉल लेकर फिर से एक बार सज्ज होंगे विकी। प्रभावशाली गेंदबाजी की है, 3 गेंदों में महज 2 रन देकर एक बड़ा विकेट प्राप्त करने वाले ये गेंदबाज अब तक के रहे हैं। इस बार वेरिएशन किया था, गति में थोड़ा सा फेर बदल किया था, डायरेक्ट हिट करने की कोशिश, नजदीकी मामला हो सकता था, लेकिन भाग्यशाली रहे पवन के गेंद अगर डायरेक्ट अगर टकराती तो दुविधा में जरूर आ सकते थे, क्वेश्चन मार्क जरूर हो सकता था, सवाल जरूर पूछा जाता। बिल्कुल चलिए भाग्यशाली रहे, प्रॉपरली क्रीज में प्रवेश करते हुए नजर आए
और यहां पर जो रनों की चाहत थी वो चाहत भी यहां पर इस वक्त पूरी होती हुई। स्कोर बोर्ड पर नजर डाल लेते हैं तो स्कोर 3 रन। विकी की कंजूसी भरी गेंदबाजी, बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन अब तक के विकी का देखने मिलता हुआ, लेकिन सामना करेंगे अब जाकर मौका मिला है पवन के ने। पवन बड़ा हिट लगाना चाह रहे थे, जगह से स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे थे, फुटवर्क का बिल्कुल भी इस्तेमाल नहीं किया था, बिल्कुल रेंज में गेंद उन्होंने सोचा होगा कि आएगी, लेकिन गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। विकी काबिल तारीफ गेंदबाजी, पहला ओवर ही उनका सफल ओवर में कन्वर्ट होता हुआ, लास्ट बॉल लेकर अपने बॉलिंग ट्रैक पर। इस बार रडार में गेंद थी, प्रहार किया, गेंदबाज पे अत्याचार किया, गेंद को डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर किया, 6 रनों के लिए फरार किया। व्हाट अ हिट! A1 पवन, इनके बल्ले से आता हुआ ये जानदार, धमाकेदार, शानदार, लाजवाब 6 रन। व्हाट अ हिट! क्या बात है, बिग हिट। पहली ओवर की समाप्ति के बाद रनों की रन संख्या पे नजर डाल लेते हैं। सिल्वर स्टार पहले बल्लेबाजी करती हुई नजर आ रही है और पहले बल्लेबाजी करते हुए सिल्वर स्टार ने 1 विकेट का नुकसान उन्हें जरूर हुआ है और 9 रन अब तक के उन्होंने उनकी टीम के लिए वो बल्लेबाजों ने बनाए हैं। महेश को लाया गया है गेंदबाजी की कमान पर। यस, इस वक्त ये धमाका ओवर, धमाका ओवर, धमाका ओवर, धमाका आपको करना है, यानी बल्लेबाजों को धमाका करना है। इस ओवर में अगर आप 20 बनाते हैं तो आपको 25 मिलेंगे, अगर आप 20 से कम बनाते हैं तो 5 रन आपके इस ओवर में माइनस होंगे। इस तरीके का नियम इस प्रतियोगिता का, हर दिन धमाका ओवर में ऑफर ऑन है। पहली गेंद रिवर्स स्ट्रोक करना चाह रहे थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद रही इस वक्त जरूर डॉट के रूप में। थोड़ी सी टर्न करती हुई गेंद, कीपर की मैं तारीफ करूंगा जरूर। ऋषिकेश जोरे कीपर की भूमिका में। व्हाट अ कीपिंग! गए साल काफी ज्यादा फेमस हुए थे, बेहतरीन कीपिंग का प्रदर्शन किया था और इनके वीडियोस काफी ज्यादा वायरल हुए थे इंस्टाग्राम, फेसबुक पर। ये वही खिलाड़ी हैं। इस बार ये जोरदार अपील को नकार दिया है, अपील को बिल्कुल नकार दिया है। 1 रन के लिए निकले हैं, सिंगल रन कंप्लीट। रिव्यू सिस्टम आपके लिए रखा गया है, लेकिन रिव्यू कहां यूज करना है उसकी सूचना आप तक के हम जरूर पहुंचाएंगे। लेग बिफोर के लिए आप रिव्यू यूज नहीं कर सकते, इनर एज के लिए आप रेफर नहीं कर सकते, ये चीज ध्यान में रखिएगा। ये नियम है, नियम के अनुसार ही सभी मैचेस यहां पर खिलाए गए हैं। धमाका ओवर बखूबी धमाका मचाता हुआ नेक्स्ट बॉल लेकर तैयार होंगे। फिर से एक बार गेंदबाज पवन सामना करने के लिए तैयार हैं और इस बार देखिए विदाउट रेंज में आकर स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे थे। हम अक्सर कहते हैं आपके पास फुटवर्क है, फुटवर्क का अगर आप इस्तेमाल करते हैं तो लंबे हिट लगाए जा सकते हैं। कदमों का इस्तेमाल करना बहुत जरूरी होता है। इस वक्त खड़े खड़े स्ट्रोक को कन्वर्ट करने की कोशिश और महंगा यहां पर साबित होता हुआ ये ओवर। इस बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश, बिल्कुल जूसी फुल टॉस गेंद थी, प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाया। दूसरे रन के लिए निकले हैं, नजदीकी मामला और यहां पर दबाव में गिरता हुआ पवन कीने का विकेट रनआउट के रूप में लगता हुआ इस वक्त सिल्वर स्टार भिवंडी को ये बड़ा वाला झटका। ये बड़ा विकेट है, जहां पर सिंगल रन की चाहत थी वहां पर डबल रन के लिए निकले और यहां पर देख सकते हैं काफी वन हैंड पिकअप एंड थ्रो। और तारीफ करूंगा मैं कीपर की, क्या कीपिंग की है। जैसे ही गेंद हाथों में आई है देखिए किस तरीके से कलेक्ट किया स्पीड के साथ, और पवन की ने काफी दूर थे पॉपिंग क्रीज से और यहां पर विकेट का हुआ है बदंग।
बड़ा झटका लगा है, बड़ा झटका लगा है। इस वक्त पवन भी आउट हो चुके हैं। ओपनर बैटर जो कि सलामी बल्लेबाज के रूप में हमने देखा एजाज कुरैशी और उनका साथ देने के लिए उतरे थे पवन। दोनों ही बल्लेबाजों ने कुछ खासा इंप्रेस नहीं किया। एक सिक्स जरूर जड़ा पवन ने, लेकिन उस सिक्स के बाद रनों की रन संख्या थोड़ी सी दबाव में नजर आती हुई। यस, देखिए जो जो टीमें एक एक मैच जीत चुकी हैं उनसे रिक्वेस्ट है कि प्लीज आपको आना है हमारे वीआईपी डाइस के पास। इस बार ये अच्छी गेंद। मैं रिक्वेस्ट करूंगा टाई पैकर्स टीम कैप्टन, एनएसपी बॉयज टीम कैप्टन, अंधेरी बॉयज टीम कैप्टन एंड पाटिल 11 टीम कैप्टन, आपको संपर्क साधना है ताबड़तोप हमारे वीआईपी डाइस के पास। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है और इस ओवर में महज 2 रन खर्च किए हैं गेंदबाज महेश ने। तो बिल्कुल ये ओवर में मैडन ओवर काउंट किया जाएगा। ये जो 2 रन भी आए हैं इसे भी माइनस किया जाएगा, यानी स्कोर होगा सिर्फ और सिर्फ 9 रन, -2 रन। यानी आपको ये जो ओवर है, इस ओवर में जो भी हो, अगर मैडन ओवर होता है तो मैडन ओवर काउंट किया जाएगा। अगर आप 5 रन के ऊपर नहीं करते हैं तो आपके जितने भी 5 के अंदर रन बने हैं वो भी माइनस। क्या बात है, क्या कैलकुलेशन है। सचिन कदम, नंदू पाटिल, मनोज पाटिल, कुछ नया है क्रिकेट में भी, कुछ नया यहां पर लाया है ये घोड़बंदर धमाका की कमेटी ने। कल के दिन का जो ऑफर है वो अलग है बॉस। पहले दिन जब शोरूम ऑन हुआ था उस वक्त डबल ऑफर था। आज शोरूम जब रनिंग पकड़ लिया है तो आज का ऑफर थोड़ा सा कम है, और कल के दिन का क्या होगा ये सस्पेंस है। कल 40+ के खिलाड़ी है तो उनके लिए भी तोहफा रखा है। चलिए अब आए हैं गेंदबाजी की कमान पर गेंदबाज मनोज के हाथों में गेंद थमाई गई है। बिलाल सामना करने के लिए सज्ज होते हुए इस बार ऑन द राइज खेला था गेंद को, लॉन्ग ऑन क्षेत्र में, वहां पर खिलाड़ी तैनात थे। सिंगल रन मिलेगा, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। बल्लेबाजी की कमान पर आए हैं इस वक्त भावेश पवार, एक बड़ा नाम, एक बड़ा सितारा। बल्लेबाजी की कमान पर जर्सी नंबर 1, यस, स्टार खिलाड़ी हैं, एक बेहतरीन खिलाड़ी हैं, शानदार खिलाड़ी हैं भावेश पवार। नाम नहीं ये ब्रांड है। गेंद को भेज दिया है आउट ऑफ द पार्क, खनखनीत दंदरीत षटकार, 6 रन। व्हाट अ हिट। घोड़बंदर धमाका सीजन 3 का ये धमाका आप देख रहे हैं। आज के दिन का ये मुकाबला, एक तरफ है सिल्वर स्टार भिवंडी तो दूसरी तरफ हमराज मृत्युंजय पुणे। दोनों ही टीमों के बीच घमासान युद्ध। अब यहां से कमान संभाली है भावेश पवार के बल्ले से पावरफुल स्ट्रोक जरूर देखने मिलता हुआ। मनोज का वेलकम, स्वागत, सत्कार 6 रन के साथ। नेक्स्ट बॉल, एक और बड़ा हिट लगाना चाह रहे थे, गेंद को भेज दिया है बिल्कुल डीप का कॉर्नर बाउंड्री की तरफ, 4 रन के लिए। बैक टू बैक 2 गेंदों पे 2 बड़े हिट लगाकर दबाव क्रिएट करना चाह रहे हैं, प्रेशर क्रिएट करना चाह रहे हैं, और अब तक की कामयाबी भावेश को जरूर मिली है और इस कामयाबी के सीढ़ी पर वो जरूर चढ़ते हुए टीम का स्कोर भी कन्वर्ट होता हुआ स्कोर जा पहुंचा है 20 रनों पर 2 विकेटों के नुकसान के बाद। सिल्वर स्टार की अगर बात करें तो बिल्कुल 1 to लेके 10 तक के बैटिंग लाइनअप इनके पास मौजूद है। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होंगे फिर से एक बार मनोज, सामना करेंगे भावेश। पटकी हुई गेंद थी, पुल, पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल एंड सक्सेसफुल। भावेश पवार के बल्ले से एक और बड़ा वाला अत्याचार, 6 रन।
व्हाट अ हिट, व्हाट अ हिट, व्हाट अ हिट, क्या बात है। भावेश ऑन फायर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। बनाया क्या है? बिग हिट। मैं रिक्वेस्ट करूंगा अंधेरी बॉयज, टीम पाटिल 11, टीम ताई पैकर्स, टीम एनएसपी बॉयज, चारों टीम कैप्टन आपको आमंत्रित किया जा रहा है। आइए प्लीज, यहां पर अब चिट्ठी डाली जाएगी। एक टीम को बाय मिलेगा और फिर बाकी टीम आपस में मैचेस खेलती हुई नजर आएंगी। इस बार भावेश पवार के बल्ले से पावरफुल स्ट्रोक, षटकार, आर पार षटकार। यह है धमाका, गोडबंदर धमाका, भावेश की बल्लेबाजी। वाह क्या बात है, लाजवाब, बड़े हिटों के धनी यह है भावेश। 5 गेंदों का सामना किया है और 5 गेंदों में 22 रन अब तक के बना चुके हैं। ताबड़तोड़ बल्लेबाजी कर रहे हैं। सिल्वर स्टार का ये स्टार इस वक्त चमकता हुआ, ये स्टार ने जब कमान संभाली तो रनों की बारिश कर डाली। इस तरीके की बल्लेबाजी भावेश ने जरूर की है, लाजवाब। मनोज की अगर बात करें तो मनोज काफी महंगा ओवर अब तक के घटा है इनका। नेक्स्ट बॉल, एक और हेलीकॉप्टर उड़ाया है, गेंद में ऊंचाई के साथ साथ लंबाई भी काफी ज्यादा, आउट ऑफ द पार्क, खनखनीत दणदणीत षटकार, 6 रन। धन्यवाद शैजाद सर, आपण लगेच लॉट्स क्लिअर करतोय। तर जे जिंकलेले संघ आहेत सर्वांनी या 5 चिठ्ठ्या असणार आहेत, 4 विजेते आणि 1 विनर टीम। तर आपण लगेच चिठ्ठ्या टाकतोय। ज्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील पहिली लढत त्यांची असेल। आणि आता आपण पहिला 1 चिठ्ठी काढायची की 2 सचिन? चला 2-2 आपण काढणार, जी राहील ती पुढची चाल। चला लगेच करा, ओव्हर ब्रेक मध्येच आपण हा लॉट्स क्लिअर करूया। पहिल्या 2 चिठ्ठ्या, चला सचिनजी कदम आणि नंदूजी पाटील जे मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे, पहिल्या 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत। आणि पहिला संघ आहे या सामन्यातील विजेता संघ, तो खेळणार आहे साजन पाटील उमेश 11, साजन पाटील उमेश 11 वर्सेस या सामन्यातील विजेता म्हणजे हमराज मृत्युंजय किंवा सिल्वर स्टार। पुढचा सामना असेल अंधेरी बॉईज आणि एनएसपी बॉईज, म्हणजे ताई पॅकर्सला मिळालाय बाय। ताई पॅकर्सला 3ऱ्या स्टेजला खेळायचंच आहे, लक्षात घ्या। ताई पॅकर्सला 3ऱ्या स्टेजला खेळायचंच आहे, बाय मध्ये ते नसतील। आणि ब्रेक, येस एक ब्रेक आपण, तर आपण ब्रेक घेणार आहोत कारण चला पहिला सामना अंधेरी बॉईज वर्सेस एनएसपी बॉईज या पुढचा असणार। टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये कॅप्टननी यायचंय। चला एनएसपी बॉईज आणि अंधेरी 11। स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 38 रन 2 विकेटों के नुकसान के बाद नए गेंदबाज आए हैं। उन आते ही साथ उनकी गेंद पर बड़ा हिट बिलाल शेख के बल्ले से 4 रन। संदेश को बुलाया गया है गेंदबाजी की कमान पर। संदेश की पहली गेंद पर एक सुनहरा सा संदेश जरूर देते हुए नजर आए बिलाल शेख, यानी 4 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है लगभग 42 रनों पर। स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 42 रन स्कोर कार्ड पर। संदेश अपने मन मुताबिक फील्डिंग को सेट करते हुए नजर आ रहे हैं। थोड़ा सा फास्ट करना है। देखिए आज के दिन काफी ज्यादा मैचेस हैं, सभी मैचेस ज्यादा से ज्यादा ओवर के खिलाए जाएं, यही आशा और उम्मीद रहेगी। इस बार टाइमिंग के लिए मौका था, नजाकत थी, क्वालिटी थी, वैरायटी थी। गेंद को भेज दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ, 6 रन के लिए। बिलाल शेख ऑन फायर। कहते हैं ना कि खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है, उसी तरीके से अब भावेश पवार को देखकर यहां पर बिलाल शेख भी रंग बदलते हुए नजर आ रहे हैं। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए
इस बार एक और बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद हवा में है और विकेट का हुआ है पतंग। इस वक्त ये जोड़ी टूटती हुई नजर आई। ये जोड़ी जो कि एक साझेदारी में परिवर्तित हो रही थी, वो जोड़ी टूटती हुई नजर आई। बिल्कुल एक खूबसूरत सा कैच यहां पर देखने मिला है। विकेट का हुआ है पतंग, लगता हुआ इस वक्त झटका तीसरा। टॉस की प्रक्रिया यहां पर पूरी की जा रही है जनाब तारिक सैयद साहब के शुभ हाथों से। 70-70 स्पोर्ट्स के सर्वा अंधेरी बॉयज ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का यहां पर निर्णय जरूर लिया है और अपनी सहयोगी टीम को आमंत्रित किया है बल्लेबाजी के लिए। तो बिल्कुल एक्शन बरकरार रहेगा। आज का दिन सैटरडे, लेकिन सैटरडे के दिन आपके लिए क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट की ही मेजबानी जरूर पेश की गई है 70-70 स्पोर्ट्स के माध्यम से। अगली गेंद, इस बार टप्पा खाने के बाद गेंद थोड़ा सा कट होती हुई गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। विवेक आए हैं बल्लेबाजी की कमान पर और एक परफेक्ट ऑलराउंडर का रोल प्ले करते हैं। सिल्वर स्टार में आप देखिए सभी खिलाड़ियों की कद काटी, उनकी पर्सनैलिटी डिक्टो 1 to 11 वैसे के वैसे ही हैं, कोई चेंजेस नहीं पर्सनैलिटी में। और यहां पर विवेक के बल्ले पर गेंद प्रॉपरली टाइम नहीं हो पाई, गेंद हवा में है लेकिन वहां पर खिलाड़ी मौजूद थे। एक आसान सा कैच, विकेट का हुआ है पतंग और विवेक अपना अकाउंट भी ओपन नहीं कर पाए, शून्य का चश्मा पहनकर पवेलियन की राह इस वक्त लौटते हुए। संदेश की मैं जरूर तारीफ करूंगा, इस ओवर में 2 विकेटें चटकाने में सक्षम और कामयाब रहे। 10 रन जरूर खर्च किए हैं, एक गेंद अभी भी आना शेष है इस ओवर की। और संदेश ने बहुत ही बेहतरीन संदेश दिया है सिल्वर स्टार्स के बल्लेबाजों को। इस वक्त न्यू बैटर के रूप में विकेटों के बीच प्रवेश करते हुए सूरज केने, सूरज को भेजा गया है। आइए देखते हैं इस वक्त सूरज किस तरीके का परफॉर्मेंस करते हैं। बिल्कुल अगर योगेश यहां पर बात करें भावेश पवार की, भावेश के पास जितना ज्यादा स्ट्राइक रहेगी उतने रन्स बनने के चांसेस होंगे क्योंकि इनफॉर्म बैटर हैं, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। 6 गेंदों में 28 रन बनाए हैं। बिल्कुल आइज सेट हो चुकी है गेंद पर और प्रॉपर टाइमिंग के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। तो बिल्कुल यहां पर सूरज भी कोशिश यही रहेगी कि उनके पास ज्यादा से ज्यादा स्ट्राइक रोटेट हो, सेट बैट्समैन के पास है। इसी बीच संदेश की अगली गेंद, ये अच्छी गेंद थी, जोरदार अपील, मिडल स्टंप पर पकड़े गए, सूरज आए और सूरज चले गए। बैक टू बैक 2 झटके लगे हैं। संदेश ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है, परफेक्ट यॉर्कर गेंद थी, मिडल स्टंप पर थे। तारीफ करनी होगी 70-70 लाइव कवरेज टीम की, बहुत ही सुंदर सा दृश्य ये आप तक के पहुंचाते हुए। बिल्कुल देख सकते हैं मिडल स्टंप पर ही मिले, जरा यहां न जरा वहां, बिल्कुल सेंटर में खड़े थे, कोई दिक्कत अंपायर को नहीं आई और यहां पर लेग बिफोर के रूप में विकेट का हुआ है पतंग। सूरज की इनिंग की हुई है समाप्ति, संदेश का ओवर हुआ है समाप्त। संदेश ने 10 रन देकर 3 विकेटें जरूर चटकाई हैं, 3 बड़े झटके जरूर दिए हैं। न्यू बैटर आए हैं इस वक्त प्रीतेश न्यू बैटर के रूप में इस वक्त जरूर नजर आते हुए। स्कोर की अगर बात करें, स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 48 रन 5 विकेटों के नुकसान के बाद। अंतिम और आखिरी ओवर का खेल शेष है। इस ओवर को मुंबई की परिभाषा में कहा जाता है तोड़ू फोड़ू ओवर। इस ओवर में बल्लेबाज ना आओ देखते हैं ना ताओ देखते हैं, जो भी रन मिले उसे बनाओ देखते हैं, क्योंकि इस ओवर में भावेश स्ट्राइक पर हैं और जब भी भावेश स्ट्राइक पर रहते हैं तो रनों की होती है बरसात है। गेंदबाजी के लिए आए हैं, गेंदबाजी करने का जिम्मा लेकर महेश ने इससे पहले के स्पेल की ओवर बहुत अच्छी की थी, 2 रन खर्च किए थे।
महेश की ये गेंद पर बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद को भेजा है डीप लॉन्ग ऑन, क्षेत्र में सिंगल रन कंप्लीट, हाना के इशारे, और यहां पर देखिए इशारों इशारों में रनों को चुरा लिया, जहां सिंगल बनना था वहां पर 2 रन बना लिए। इस 2 रन के साथ 50 रनों का जादुई आंकड़ा इस वक्त छूती हुई सिल्वर स्टार की टीम, पूरे 50 रन स्कोर कार्ड पर 5 विकेटों के नुकसान के बाद। नेक्स्ट बॉल लेकर तैयार, इस बार वेरिएशन, बिल्कुल उंगलियों को जरूर थोड़ा सा फेरा था, अपनी उंगलियों का जादू यहां पर जरूर बिखेरा था। टप्पा खाने के बाद बिल्कुल कट होती हुई गेंद और बल्लेबाज को बीट करती हुई गेंद, इस बार आउट ऑफ द ऑफ स्टंप, गेंद को रखने की कोशिश, सिंगल रन कंप्लीट किया है, दूसरे रन के लिए निकले थे। और यहां पर देखिए अंपायर का इशारा आता हुआ, यस वाइड बॉल है, रनआउट के रूप में प्रीतेश की विकेट गिरी है। यस अंपायर ने रिव्यू, बैट्समैन रिव्यू रेफर किया है, क्या आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग हुई है या फिर विकेटों के बाहर पिचिंग हुई है, इसकी लिए रेफर किया गया है। और यस हाइट फैक्टर भी यहां पर चेक किया जाएगा। ओके, थर्ड अंपायर की तरफ डिसीजन रेफर हुआ है। वाइड बॉल, यस वाइड बॉल का डिसीजन आया है थर्ड अंपायर की तरफ से, सिर्फ वाइड बॉल ही यहां पर काउंट किया जाएगा। बहुत ही बढ़िया हमारी टेक्निकल टीम काम करती हुई 70-70 स्पोर्ट्स की। इस बार ये गेंद देखिए, अपनी फिरकी गेंदबाजी से यहां पर एक इनफॉर्म बैट्समैन को परेशान करते हुए जरूर नजर आ रहे हैं गेंदबाज महेश। इस बार कदमों का इस्तेमाल किया है, बड़ा हिट आउट ऑफ द पार्क, भावेश के बल्ले से एक और खनखनीत षटकार, 6 रन। देख सकते हैं किस तरीके से डांसिंग डाउन द स्ट्रोक निकले थे, कदमों का इस्तेमाल किया था, उसके बाद गेंद को भेज दिया है आउट ऑफ द पार्क 6 रन के लिए। भावेश को आप ज्यादा वक्त तक के शांत नहीं रख सकते हैं। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होंगे फिर से एक बार गेंदबाज अपने बॉलिंग ट्रैक पर। महेश की अगली गेंद इस बार पाले में थी, रडार में थी, रेंज में थी, भेज दिया है इसे डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ 6 रन के लिए। व्हाट अ हिट, व्हाट अ हिट, व्हाट अ हिट। मैंने पहले ही कहा था कि भावेश को आप ज्यादा टाइम तक के बांध के नहीं रख सकते। भावेश एक ऐसे होनहार खिलाड़ी है, अगर आपने उन्हें 2 गेंदें बीट की हैं तो वो आपसे जरूर 3 गेंदों का बदला लेंगे, और 2 गेंदों पे 2 बड़े हिट अब तक के जड़ चुके हैं। एक और प्रहार, एक और अत्याचार, गेंद गई है आउट ऑफ द पार्क। इस मैच में 3 गेंदों पे 3 सिक्स 2 बार जड़े, इस तरीके की बल्लेबाजी की है भावेश पवार सर, क्या बात है। इस 6 के साथ स्कोर जा पहुंचा है 70 रनों पर, टारगेट रखा गया है 71। आप देख रहे हैं 70-70 लाइव, यस 70-70 लाइव, यानी 70-70 रन भी 70 और मैच में रंग भी भरेंगे अगर आपने बना लिया 71। चलिए कमेंट्री बॉक्स में भी होगी थोड़ी सी फेरबदल। मेरे साथ जुड़ेंगे एक बेहतरीन आवाज के मालिक, हिंदी मराठी की आवाज के जादूगर, प्लीज चंदू सर। आइए सुनते हैं, पहली पारी तो हमने की है, अब दूसरी पारी की बारी हमारे चंदू सर की।
एक विनंती असेल, डगआउटमध्ये ज्या टीमची बॅटिंग आहे त्यांच्यासाठी जागा आपल्याला करून द्यायची आहे. पाहुणे आहेत, पुण्यावरून टीम लांबून आलेली आहे आपल्या सगळ्यांना, आणि लांबून आणि वेळेवर सुद्धा आलेली आहे. त्यामुळे आपले जे काही त्या ठिकाणी कदाचित खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, त्यांना विनंती आहे, डगआउटमधील ज्या खुर्च्या आहेत त्या आपल्या पाहुण्या खेळाडूंसाठी आपल्याला खाली करा, एक विनंती असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. घोडबंदर धमाका 2024 आपण पाहतोय, आणि आजच्या दिवसातील एक महत्त्वाचा सामना. या क्रीडा स्पर्धेचं आयोजन जर पाहिलं तर सचिन कदम, नंदू पाटील, मनोज पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं गेलेलं आहे. 3 वेगवेगळ्या गटामधील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 21 तारीख काल 2 गाव 1 संघ या पद्धतीने स्पर्धा पाहायला मिळाली. काल मुलुंडने बाजी मारली आहे. आज व्यावसायिक गट आणि उद्या ओव्हर 40 गट अशा 3 गटामधील स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील एक महत्त्वाचा सामना मैदानाच्या आत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये केवळ 9 धावा असताना त्यानंतर भावेश पवारची एंट्री मैदानाच्या आतमध्ये झाली, आणि मैदानात गेल्यानंतर जर पाहिलं तर त्यांनी काय जबरदस्त कामगिरी केली आहे. याचसाठी भावेश ओळखले जातात. संकटमोचक टीमचा नंदू पाटील यांच्याकडून मात्र आम्हाला मेसेज आलेले आहेत काही, कारण मांडवात आता धमाके सुरू झालेत असे नंदू पाटील यांच्याकडून आम्हाला माहिती मिळते. चला, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. पहिल्या डावात खूप काही पाहायला मिळालं, दुसऱ्या डावात देखील ती अपेक्षा असणार आहे. फलंदाजीसाठी 2 सलामीर मैदानाच्या आतमध्ये, एक उजव्या हाताचे एक डावखुऱ्या हाताचे. वाशिक शेख यांना आपण पाहतोय, पुण्यातील एक नामवंत खेळाडू. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर महेश नांदगुडे हा देखील पुण्यातील मुळशी तालुक्यातील बावधन गावचा एक युवा खेळाडू, ज्याने 2 पाठीमागचे हंगाम पावसाळी क्रिकेटमधले गाजवलेले आहेत. वाशिक शेख, फातिमा नगर, हडपसर. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता महेश नांदगुडे, बावधन पुणे. आणि पहिलं षटक घेऊन जर पाहिलं तर नुकतंच ज्यांना आपण MPL खेळताना पाहायला मिळालं, पहिल्या महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स ज्याने दाखवला असा महाराष्ट्रातील एक नामवंत गोलंदाज फलंदाज विवेक शेलार. पहिलं षटक घेऊन दाखल झालेले त्या ठिकाणी विवेक शेलार, आणि त्यांच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी महेश नांदगुडे आणि वाशिक शेख. पावसाळी क्रिकेटचा मनमुराद आनंद मात्र या ठिकाणी प्रेक्षक देखील घेत आहेत. दूर दूरवरून प्रेक्षक आलेले आहेत या ठिकाणी, आणि त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागतही करू आणि घेऊन जातो तुम्हाला या महत्त्वाच्या मॅचकडे. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे, पुण्यातील एक बलाढ्य संघ, ज्या संघाने गेल्या वर्षी देखील खूप जबरदस्त कामगिरी इकडे केली होती. आणि दुसऱ्या बाजूला सिल्वर स्टार भिवंडी. प्रचंड वेगातील बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाठीमागे मार्गस्थ होईल, अडवला जाईल, तोपर्यंत एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. महेश नांदगुडे आणि वाशिक शेख, हमराज मृत्युंजय या टीमसाठी खूप प्रभावी कामगिरी केलेली आहे. वाशिक शेख हे देखील की फॅक्टर राहिलेत. बऱ्याच स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन, आयडॉल म्हणून देखील वाशिक यांना पाहायला मिळतं. तर दुसऱ्या बाजूला
विवेक यांना आपण पाहतोय. वैविध्यता त्यांची ओळख सुद्धा आहे. ओ बॉल हातातून सुटलाय आणि या बॉलचं वजन कमी आहे. ज्या पद्धतीने टेनिस बॉल पाहायला मिळतो त्याच्या तुलनेत या बॉलचं वजन कमी असतं. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला थोडंसं, आणि ते तर डायरेक्ट लेदर बॉलवरून रबर बॉलकडे आलेत, कारण गेल्याच आठवड्यात ते महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळत होते. हो 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 हो, चांगल्या ठिकाणी चेंडू टाकलेला आहे. डॉट बॉल येताना पाहिलं मिळेल. 5 षटकांची ही लढत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये खूप साऱ्या स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मान्सून ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या कालावधीमध्ये. त्याचबरोबर जर पाहिलं तर कोलगेट बांद्र्याला स्पर्धा पाहायला मिळणार आहे. आर के फ्रीडची मोठी स्पर्धा भिवंडीला देखील पाहायला मिळेल. गंगाई प्रतिष्ठानची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फोर्सची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल येणाऱ्या कालावधीमध्ये. तर एक स्पर्धा 25-26 तारखेला देखील एक स्पर्धा राजगुरुनगर या ठिकाणी असणार आहे, ज्यामध्ये 51,000 आणि 25,000चा पुरस्कार आहे आणि व्यावसायिक गटाला फिनिश हाफ आहे. फायनलच्या दिवशी हाफ असणार आहे. यावेळेला फटका पुलचा खेळला जातोय. वाशिकने या बॉलचा फायदा घेतला, फेकून दिला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. समीर सातकर यांच्या वाढदिवसानिमित्तची ती स्पर्धा असणार. म्हणजे अशा बऱ्याचशा स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या स्ट्रोकवर जर पाहिलं तर 6 धावा आल्या आणि ज्यावेळेला आपल्याला पाठलाग करायचा आहे का मोठ्या धावसंख्येचा 71चा प्रयत्न सुरू आहे, यावेळेला पुढे बॉल टाकला, कव्हरच्या दिशेने ढकलला, 1 रन पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल का, याच प्रयत्न होतोय आणि तो प्रयत्न या ठिकाणी यशस्वी झाला. तिसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि अगदी असं वाटलं होतं की आता धावबॉल होतो की काय, त्याच वेळेला हातातून बॉल निसटलाय. आणि पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 71चा पाठलाग करायचा असताना पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या झाली आहे 12. चोवीस बॉलमध्ये 59 धावांची आवश्यकता आहे. जवळपास प्रति षटकागणिक 15च्या धावसंख्येचा आवश्यकता असणार आहे. 70-70 स्पोर्ट्सवर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. घोडबंदर धमाका आपण पाहत आहोत. या क्रीडा स्पर्धेमध्ये सुरू असणारा सामना हमराज मृत्युंजय विरुद्ध सिल्वर स्टार भिवंडी, अशा प्रकारचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच सुरू करायची आहे. आर्यन धमाका ओव्हर. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे हे षटक, ही ओव्हर 20 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील आणि जर 20 धावा या ओव्हरमध्ये बनवल्या तर तुम्हाला 5 धावांचा बोनस मिळणार आहे. म्हणजे ज्या धावसंख्या जर 20 बनवली किंवा त्यापेक्षा जास्त 5 धावांचा बोनसचे तुम्ही हकदार असणार आहात. आणि जर 20 धावा नाही बनवल्या तर तुमच्या 5 धावा मायनस सुद्धा होतील, याची नोंद घ्यायची आहे. आणि आर्यन मागील हंगामात खूप चांगली कामगिरी केली या खेळाडूने. मग अंडर 24 बिग बॅश असेल, फलटण साताऱ्याची स्पर्धा असेल, त्याचबरोबर अंबरनाथच्या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूने बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतला होता. आयबी दिवेचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आर्यन भोईर
धन्यवाद मॅनेजर छोटे नाजिम गुल्ली. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावसंख्या बिग हिट, मोठा फटका खेळलाय वासिक यांच्या बॅट मधून. बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. ही स्ट्रेंथ आहे या खेळाडूची. मॅच तर जबरदस्त होणार आहे. आर्यनचा पहिलाच बॉल जर पाहिलं तर थोडासा पुढे होता आणि मिनी हेलिकॉप्टर खेळत असताना बॉल सीमारेषा पलीकडे पाठवला. मॅच चांगली होईल कारण दोन्ही टीम बलाढ्य आहेत. एजाज कुरेशीचं देखील यांचं देखील सिल्वर स्टार टीम मधील एंट्री होताना पाहायला मिळाली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. अगदी विदर्भात देखील स्पर्धा पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर सगळ्यांसाठी आश्चर्याची बाब म्हणेल मी, नागपूरमध्ये सुद्धा 1 लाख रुपये पारितोषिकाची रबर बॉलची स्पर्धा या पावसाळ्यात खेळवली जाते. म्हणजे पावसाळी क्रिकेट आता सर्व दूरपर्यंत जाऊ लागलेलं आहे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अंपायरला हेही काम करावं लागेल असं वाटलं नव्हतं कधी. पहिल्याच बॉलवर मोठा स्ट्रोक खेळला गेला. नागपूरला स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये मालवणला सुद्धा आपल्याला स्पर्धा पाहायला मिळणार आहे. पुण्यात स्पर्धा आहेत. सर्व दूरपर्यंत क्रिकेट सुरू आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा पावसाळी क्रिकेटच्या. म्हणजे हे 4 महिने पावसाळ्याचे रबर बॉल पावसाळी क्रिकेटवाले असणार आहेत. पहिल्याच बॉलवर षटकार मारल्यानंतर थोडीशी उत्कंठा या ठिकाणी वाढवलेली आहे. 71 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या ओव्हरमध्ये एक टार्गेट आहे 20 धावांचं. आणि पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर 6 घेतलेले आहेत. कमबॅक करतील कारण एक चांगले गोलंदाज आहेत. व्हेरिएशन खूप चांगले आहे त्यांच्याकडे. आणि दुसऱ्या बाजूला एक चांगले बॅटर आहेत वाशिक शेख. धन्यवाद पंच सादिक राजापूरकर सर असतील किंवा जय पवार सर असतील. दोन्ही स्वतः चांगले क्रिकेटर आहेत. आणि त्यानंतर पंच ओहो व्हेरिएशन. आर्यन भोईरची हीच ओळख आहे. फसवा चेंडू टाकला. बिग हिट करण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा आणि माघारी परतावं लागतं या ठिकाणी वाशिक शेख यांना. अमित नाईक बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. रायगड उरण तालुक्यातील इकडघर गावचा खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जातोय. नुकतीच देहू रोडची स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने गाजवली आणि त्या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धा या खेळाडूने गाजवली होती. आपल्या आणि आपल्या टीमच्या विजयामध्ये मोलाचा वाटा त्यांचा राहिला होता. परंतु आता आव्हान आहे आर्यनचं समोर आलेले आहेत. सध्या मॅच विनर खेळाडूंच्या यादीमध्ये महाराष्ट्रामध्ये अमित नाईक हे नाव देखील समाविष्ट झालंय. जसं पहिल्या डाव्यात भावेची एंट्री झाली आणि सिल्वर स्टारची मॅच मध्ये एंट्री झाली तर आता पाहायचं अमित नाईक महेश नानगुडेच्या जोडीला मैदानात उतरलेत. पाहूया काय होईल. आजच्या दिवसातील मॅच नंबर 5 आपण पाहतोय. यानंतर आणखी 4 मॅचेस होणार आहे याची नोंद देखील सगळ्यांनी घ्यायची आहे. आर्यन खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज देखील आपण पाहतोय 70-70 स्पोर्ट्सवर. अमित नाईक पहिल्याच बॉलवर बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा कमी गतीने बॉल आलाय. हे व्हेरिएशन आहे. पहिल्या बॉलवरील षटकारानंतर
काहीतरी शिकतायत आणि पहा वा बॉल किती वळण घेताना पाहायला मिळाला, खूप मोठा टर्न पाहायला मिळतोय. रबर बॉल क्रिकेटचं वैशिष्ट्य असते आहे. या वेळेला मात्र मागील बॉल कमी गतीने टाकला, हा बॉल थोडासा वेगात टाकला. दोन वेगळ्या गतीचे चेंडू या ठिकाणी प्रस्तुत केले. ही ओव्हर जर पाहिलं तर महत्वाची आहे, कारण धमाका ओव्हर आहे. पहिल्या बॉलवर षटकार आला खरा, परंतु त्यानंतरचे 3 चेंडू लगातारचे निर्धाव टाकलेत. गोलंदाज तेच आर्यन. या वेळेला फटका चांगला पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने हा स्ट्रोक खेळलाय. खेळाडू ते तिकडे येत आहेत, परंतु त्या अगोदर बॉल सीमारेषेच्या पार. 4. या 4 धावांची धावसंख्या 22 वर जाताना पाहायला मिळते आणि एकंदरीत धावसंख्या 10 आली आहे. अमित यावेळेला खेळतात बॉल फाईन लेगच्या दिशेने. एक धाव तिकडे मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु एका धावेने धावसंख्या पुढे जाईल आणि ओव्हर नंबर या ठिकाणी आपण पाहू शकता 2. धमाका ओव्हर जी होती ती देखील या ठिकाणी संपलेली आहे. धावसंख्या झाली आहे 23 आणि या ओव्हरमध्ये एकंदरीत धावा आल्या त्या 11, त्यामुळे 5 धावा मायनस होतील. धावसंख्या झाली आहे आता 18. 2 ओव्हर नंतर धावसंख्या 18 झालेली आहे आणि मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू आणि 53. मॅच संपलेली नाहीये. याही परिस्थितीमध्ये कोणाला तरी भावेश पवार बनावं लागेल, जशी पहिल्या डावामध्ये त्यांनी बॅटिंग केली. 70 स्पोर्ट 7 लाखाचा पल्ला ओलांडलेला आहे आणि सगळ्यांना विनंती, अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. आणि कारण मोठमोठ्या स्पर्धा मोठ्या प्रमाणावर 70 स्पोर्ट्सवर येणाऱ्या कालावधीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अमित नाईक, विवेक शेलार यांच्या हातामध्ये चेंडू पुन्हा एकदा सोपवण्यात आलाय. पहिलं षटक खूप चांगलं केलं होतं, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्याच हातात चेंडू पुन्हा एकदा सोपवण्यात आलेला आहे. अमित नाईक अमित नाईक प्रयत्न आहेत आपल्या टीमसाठी. हमराज मृत्युंजयसाठी खेळतायत. दुसऱ्या बाजूला सिल्वर स्टार साठी विवेक शेलार. चांगला चेंडू या ठिकाणी प्रस्तुत करताना पाहायला मिळाले. मनवलं होतं की हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने खेळायचा आहे, परंतु फिंगर रोल केले होते. बॉलला कट केलं, थोडंसं गती कमी झाली त्यामुळे, आणि यष्टीरक्षक बिलालच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळालाय. विवेक यावेळेला हेलिकॉप्टर उडवायचं होतं. धावतच्या स्वरूपात माघारी परतताना पाहायला मिळतील अमित नाईक. प्रयत्न करावे लागतील, मॅच संपलेले नाहीये. प्रयत्न या ठिकाणी होतील आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनुभवी खेळाडू म्हणून ज्यांना आपण कित्येक वर्ष पाहिलं, डिंगडॉंग प्रतीक या संघाचं कित्येक वर्ष ज्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि त्यानंतर देखील जर पाहिलं तर पुण्यातील स्थानिक संघांमध्ये देखील खेळत असताना व्यावसायिक क्रिकेटमध्ये सातत्याने चर्चेतील राहणाऱ्या नावांपैकी एक अविनाश रामगुडे पप्पू. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरांच्या सगळ्यांच्याच लक्षात असेल की चिरल्याची ज्यावेळेला स्पर्धा व्हायची आणि 2 वेळा मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी देखील अविनाश रामगुडे राहिलेत. महेश नानगुडे, अविनाश रामगुडे एका बाजूला आहेत, परंतु सध्या स्ट्राईकवर आहेत नानगुडे आणि त्यांच्या बॅटमधून मात्र लांब 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 वरचा षटकार. या खेळाडूमध्ये टॅलेंट आहे, युवा खेळाडू आहे आणि टायमिंगचं क्रिकेट, जे रबर बॉलचं क्रिकेट हे टायमिंगचं क्रिकेट म्हटलं जातं आणि टायमिंग इकडे त्यांनी केलंय. केवळ दुसरा चेंडू त्यांनी खेळलाय, म्हणजे स्ट्राईक पासून वंचित राहिले, परंतु आता जशी स्ट्राईक मिळाली मोठा स्ट्रोक खेळलाय. 24 धावा धाव फलकावर आहे. अकुट टप्प्याचा बॉल थोडासा दूर होता बॉल, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही आला नाहीये. प्रॉपर डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. विवेक यांचं कमबॅक इकडे पाहायला मिळालं. या अगोदरच्या बॉलवर षटकार जरूर खेळला, परंतु हा बॉल पहा का अँगल बनवत बाहेर काढलाय, बिलाल यांच्या दिशेने पाठवलाय सुद्धा. आणखीन एक बिग हिट
खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय महेश नानगुडे. एका बाजूने किल्ला लढवत आहेत कोथरूड पुणेचा आणि षटकार घोषित केला जाईल. 71चा पाठलाग करायचा आहे. महेश नानगुडे युवा खेळाडू, लहान वयातच खूप चांगली कामगिरी करणारे खेळाडू म्हणून सध्या ओळख आहे या खेळाडूची. 30 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 71चा करायचा आहे पाठलाग. 13 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. विवेक शेलार सारख्या गोलंदाजाच्या विरुद्ध 2 मोठे स्ट्रोक खेळलेले आहेत त्यांनी. आणखीन एक स्ट्रोक जोही मात्र या ठिकाणी सीमारेषेच्या पलीकडे जाईल. मॅच खुली करण्यासाठी या बॉलवर मोठा फटका अपेक्षित होता आणि तो मात्र या ठिकाणी आलेला आहे. आता 12 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी धावांची आवश्यकता असणार आहे ती 35 धावांची आवश्यकता आहे. 3 ओव्हरमध्ये 36 झालेले आहेत 12च्या सरासरीने आणि आता 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 35 धावांची आवश्यकता आहे. परंतु महेश नानगुडे यांनी खेळलेले 3 षटकार खूप महत्त्वाचे राहिले कारण त्यांनी जर पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ केलाय. 3 षटकाराच्या मदतीने 19 धावांवर बॅटिंग करतायत आणि एक आशेचं किरण दाखवलंय महेश नानगुडे यांनी. जोडीला अनुभवी अविनाश रामगुडे देखील आलेले आहेत. प्रेक्षकांनाही अशाच मॅचेस पाहायच्या असतात. चौरशीच्या मॅचेस पाहायच्या असतात. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील बावधनगावचा असणारा खेळाडू महेश नानगुडे यांना आपण पाहतोय आणि गेली कित्येक वर्ष मात्र अविनाश रामगुडे यांना देखील पुण्याचं नाव जगभर करताना आपण पाहतोय. परंतु समोर सिल्वर स्टार आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये सिल्वर स्टारची देखील एंट्री होते. मागील हंगामात टेनिस क्रिकेटच्या मग बदलापूरची स्पर्धा असेल, नारंगीची स्पर्धा असेल, फलटणची स्पर्धा असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर धडाकेबाज असेल, या विविध स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली होती या संघाने देखील. परंतु हमराज मृत्युंजय नुकतीच देहू रोडची स्पर्धा देखील त्यांनी गाजवली आहे. भावेश पवार दाखल होताना पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. ISPL पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वाचे बेस्ट बॉलर राहिले होते भावेश पवार. भिवंडीच्या गोरसाई गावाचं नाव ज्यांनी मात्र संपूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेर सुद्धा नेलंय. असाच अष्टपैलू खेळाडू पहिल्या डावात 12 चेंडूमध्ये 48 धावांची एक अविस्मरणीय खेळी आपली टीम संकटात असताना ज्यांनी केली तेच मात्र गोलंदाजीसाठी येत आहेत. अविनाश रामगुडे अनुभव ज्यांच्याकडे आहे बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर थोडासा कट होतोय. बॉलिंग ऍक्शन थोडीशी वेगळी आहे. बॉल कुठे टप्पा पडून कुठे टर्न होईल याचा काही नेम नसतो. त्यांचा बाहेर काढला नॅचरली बॉल आणि पहिला चेंडू निर्धाव जातोय. 11 चेंडू 35. आणखीन एक बॉल त्याच पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू त्याच पद्धतीचे टाकलेले आहेत. बॉलला फिरवलं, वळवलं आणि बाहेर काढलं. शेवटच्या क्षणी ज्या पद्धतीने बॉलवर बोटं फिरवतात, बॉलला चेंडूला टर्न करतात, हे वाखाणण्याजोगतं असतं. यावेळेला थोडासा वेगात बॉल टाकलाय. 2 चेंडू लेंथवरून पाठीमागे फिरवले. हा बॉल वाईड यॉर्कर करून करण्याचा प्रयत्न राहिला. थोडासा वेगातही टाकला. लगातारचा 3रा डॉट बॉल. हा भावेश आहे. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग भूमिका कोणतीही असू देत, भावेश पवार हे नाव मात्र खूप महत्वाचं आहे भारतीय टेनिस क्रिकेटमधील किंवा टेनिस क्रिकेटमधील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. आणखीन एक डावखुरे हाताचे बॅटर ज्यांनी नुकतीच गुजरातला जाऊन देखील स्पर्धा गाजवली असे पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगावचे खेळाडू राजू पाटे. गतवर्षी जुन्नर प्रीमियर लीगचे मॅन ऑफ द सिरीज सुद्धा. यस, झेडपी ट्रॉफीमध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली होती. परंतु सध्या भावेची चर्चा आहे. एकही धाव दिली नाही अजून, परंतु आता महेश आहेत. यावेळेला महेश जशी स्ट्राईक मिळाली, मी तर म्हणेल या युवा खेळाडूसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. तो स्ट्राईकला येतोय, आपल्या टीमला मॅच मध्ये घेऊन येतोय. तो हे नाही पाहत आहे समोर कोण आहे. आणि महेश नानगुडे तुमची चर्चा
तेव्हाच होते ज्या वेळेला तुम्ही परफॉर्मन्स करता. आणि सध्या महेश नानगुडे याची चर्चा होईल. टायमिंग पहा, ताकद त्याच्याकडे तेवढी तर नाहीये, पण त्याच्याकडे टायमिंग आहे आणि त्याच्यामुळे सध्या चर्चेत आहे महेश नानगुडे. 42 धावा धावफलकावर पाहायला मिळतात आपल्याला. महेश 6 चेंडू आणि 25 धावा. 8 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 29 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये येण्यासाठी 2 बॉलवर एखाद्या मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. सिल्वर स्टार भिवंडी तारिफ सय्यद यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला ऋषी जोरे यांचा संघ पाहायला मिळतोय आपल्याला. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. आणखीन एक महेश नानगुडे. वा 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 वा, अफलातून फटका येताना पाहायला मिळतोय. टायमिंगचा बादशाह, जबरदस्त टायमिंग या ठिकाणी केलेलं आहे. आणि महेश नानगुडे यांचा लगातारचा 4था षटकार होता. त्या अगोदर एक डॉट आला आणि त्या अगोदर एक षटकार आला होता. म्हणजे त्यांनी खेळलेल्या मागील 6 बॉल पैकी 5 षटकार मारलेले आहेत आणि धावसंख्या 48 झाली आहे. पाहूया मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं 23. हा बॉल खूप महत्वाचा. यावेळेला फाईन लेगची दिशा निवडली आहे आणि महेश नानगुडे यांच्या या अविस्मरणीय खेळी मात्र या ठिकाणी करत होते आणि त्याच वेळेला या अविस्मरणीय खेळीला नजर लागताना पाहायला मिळते. यस, रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. नॉट आउट.
6 चेंडू आणि 23 धावा. हा 23. 6 चेंडू बाकी आहेत, 23 धावांची आवश्यकता. मॅच तर चांगलीच रंगात आली आहे. आजच्या दिवसातील सगळ्यात चुरशीच्या सामन्यापैकी एक सध्याच्या घडीला आपण पाहतोय. एका बाजूला भिवंडी, एका बाजूला पुणे आहे. ऋषीझोरी एका बाजूला पाहायला मिळतात, एका बाजूला आपल्याला सिल्वर स्टार संघ पाहायला मिळतोय. आणि शेवटच्या षटकात जर पाहिलं तर पवन केने यांच्या हातात चेंडू सोपवण्यात आलेला आहे. एक महत्वाची मॅच. एका बाजूला राजू पाटे आहेत तर दुसऱ्या बाजूला महेश नानगुडे. 8 बॉल मध्ये 31, त्याच्यामध्ये 5 षटकार, लगातारचे 4 षटकार मारण्याचा एक कारनामा केलाय त्यांनी. महत्वाची मॅच आहे, म्हणजे 6 चेंडू मध्ये 4 षटकार मारायचे आहेत. पाहूया काय होईल. पवन केने चर्चेतील नाव आहे टेनिस क्रिकेट मधील, परंतु राजू पाटे आणि महेश नानगुडे या दोघांनी देखील टेनिस क्रिकेट मधील चांगला परफॉर्मन्स राहिला त्यांचा. आणि म्हणूनच रबर बॉलची स्पर्धा का होईना, परंतु खेळण्यासाठी ते घोडबंदर धमाकामध्ये दाखल झालेले आहेत. राजू पॉवर हिटिंग साठी ओळखले जातात. पाहूयात आज कशा प्रकारची कामगिरी करतायत. राजू पाटे धडाकेबाज बॅटिंगसाठी राजू पाटे ओळखले जातात. लांबच लांबवरच्या षटकार मारण्यासाठी ते ओळखले जातात. परंतु पवन केनेकडे सुद्धा व्हेरिएशन आहे. राजू पाटे, पवन केने. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला सीमारेषेच्या पलीकडे राजू पाटे यांनी पाठवलंय आणि ही मॅच ऑन आहे. इकडे राजू पाटे सांगतायत 5 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे आणि प्रेक्षकांना सुद्धा ही चुरस पाहिजे होती आणि म्हणून प्रेक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. घोडबंदर धमाकामधील एक मोठा धमाका सध्या सुरू आहे. सिल्वर स्टार भिवंडी आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते हमराज मृत्युंजय पुणे. ही प्रेक्षकांची गर्दी झाली आहे इकडे घोडबंदर धमाका पाहण्यासाठी. यावेळेला कमी गतीचा बॉल, परंतु राजू तिकडे फसले आणि विकेट येताना पाहायला मिळते. कमी गतीचा बॉल टाकला, व्हेरिएशन केलं आणि त्यामध्ये राजू पाटे इकडे फसताना पाहायला मिळत आहेत. विकेट आली आहे आणि महेश नानगुडे मात्र नॉन स्ट्राईकलाच पाहायला मिळत आहेत. मनोज साठे येत आहेत, टीमचे कॅप्टन आहेत. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 19 धावा म्हणजे मॅच ऑन आहे. 4-19 कंपल्सरी चेस असणार आहेत. याची नोंद आपण घ्यायची आहे. म्हणजे 4 चेंडू मध्ये 19 धावा या काढायच्याच आहेत. मनोज साठे टीमचे कॅप्टन. परंतु इकडे पहिल्या बॉलवर चौकारानंतर सावरताना पाहायला मिळाले ते म्हणजे पवन केने. हे देखील चर्चेतील नाव आहे जरूर. परंतु पाहूयात कॅप्टन आलेत बॅटिंग करण्यासाठी. सगळे हे पण विचार करत असतील अरे महेश नानगुडेला स्ट्राईक कधी मिळणार आणि संपूर्ण डाव खेळलाय. सलामीला आलेत परंतु केवळ 8 चेंडू त्यांनी खेळलेले आहेत. डाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय आणि धावसंख्या जर पाहिली तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे.
नॉट आउट म्हणजे धाव आलेली आहे. पाहू शकता आपण 70-70च्या रिप्ले मध्ये 3 बॉल 18. मॅच संपलेली नाहीये. ज्या खेळाडूने या डावामध्ये रंग भरलेले आहेत तो स्ट्राईकवर आहे. पुण्याचा एक युवा खेळाडू बावधनचा आणि तोच बॅटिंग करतोय महेश नानगुडे. सगळ्यांना प्रभावित केले या खेळाडूने. याच डावात त्यांनी लगातारचे 4 षटकार देखील ठोकलेले आहेत. आता मात्र लगातारचे 3 मारायचे आहेत. सिल्वर स्टार भिवंडी विरुद्ध हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. एक चांगली मॅच सुरू आहे. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा घोडबंदर धमाका देखील मोठ्या प्रमाणावर युट्यूबला देखील मॅचचा आनंद घेतात हे सगळे खेळाडू. एका बाजूला पवन केने, एका बाजूला महेश नानगुडे, एक पुण्याचा खेळाडू, एक भिवंडीचा खेळाडू. 3 चेंडूमध्ये 18 म्हणजे लगातारचे 3 षटकार मारायचे मॅच जिंकण्यासाठी. घोडबंदर धमाका की स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. पवन केने व्हेरिएशन खूप चांगलं करतात परंतु समोर टायमिंग खूप चांगलं आहे. हो इकडे टप्पा पडल्यानंतर बॉलने वळण घेतलं आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय आणि या मॅचला जवळपास सुनिश्चित केलेलं आहे. आता औपचारिकता या मॅच मधील बाकी आहे. दुसरा टाकला या ठिकाणी पवनने आपला आणि या निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळत आहे. एखादा खेळाडू नावारूपाला येण्यामागे त्याची मेहनत असते आणि ती सध्या पाहायला मिळते पवन यांची देखील. परंतु महेशने मॅचचा रिझल्ट काही लागू देत खुश केलं आणि प्रभावितही केलं. यावेळेला आणखीन एक चांगला फटका. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. स्वतः खेळपट्टीवर पडला, झोपला, बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. आता बरेच जण म्हटले असतील अरे यार याला थोडीशी जास्त स्ट्राईक मिळायला पाहिजे होती, परंतु तसं नाही झालं आणि महेश नानगुडे जबरदस्त बॅटिंग. काही जिंकून मन जिंकून घेतात, काही पराभूत होऊन सुद्धा मन जिंकून घेतात. एक चेंडू बाकी आहे, मॅच नाही संपली आहे. महेश नानगुडे जबरदस्त स्ट्रोक. मॅच जिंकली आहे सिल्वर स्टार भिवंडीने आणि मन जिंकली महेश नानगुडेने. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी देखील होऊन जाऊ द्यात. खूप छान खेळला महेश नानगुडे. महेश नानगुडेची 43 धावांची खेळी, त्यामध्ये 7 षटकारांचा समावेश होता. खूप चांगली खेळी केली परंतु पहिल्या डावात आपली टीम संकटात असताना टीमच्या मदतीला धावून आले भावेश पवार. सामनावीर पुरस्काराचे मानकरी देखील ठरतात कारण 12 बॉलमध्ये 48 धावांची खेळी त्यांनी केली. मॅच समरी पाहू शकता. भावेशने काय आपल्या टीमला संकटातून बाहेर काढलं. 48 धावा त्यांच्या पाहायला मिळाल्या परंतु दुसऱ्या डावात दोन्ही म्हणजे पहिल्या डावात भावेशने मन जिंकली, दुसऱ्या डावात महेशने मन जिंकली परंतु मॅच सिल्वर स्टारने जिंकली. आणि